नमस्कार, मी सिद्धी स्वागत करते तुमचं श्रीमंत पब्लिकेशन पुणेच्या या स्पेशल शो मध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत टॉक्स. प्रेक्षक हो, ज्याप्रमाणे पाऊस पडल्यावर नकळतपणे बीजाला अंकुर फुटतात, अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक भावनाप्रधान कवकवयित्रीला हास्य, करुणा, शृंगार इत्यादी नवरसांच्या कल्पनेतून उमगतात ते माधुर्य संपन्न असे शब्द, आणि याच शब्द शृंखलेतून निर्माण होते ती कविता. आता हे झालं कवितेबद्दल. पण आज आपण पाहणार आहोत ते याच कवितेला साकारणाऱ्या आणि सुंदर अशा काव्यसंग्रहाच्या माध्यमातून तिला मूर्त स्वरूप देणाऱ्या एका भावनाशील कवयित्रीचा प्रेरणादायी असा प्रवास. तर आपल्या सोबत आहेत कवयित्री सरला चव्हाण, ज्यांचं नुकतंच अलगूज नावाचं पुस्तक श्रीमंत पब्लिकेशन पुणेच्या माध्यमातून प्रकाशित झालेलं आहे. आणि फक्त प्रकाशितच नाही झालं, तर खऱ्या अर्थाने वाचकांच्या मनात अलगद असं घर देखील करत आहे. मॅडम नमस्कार, तुमचं श्रीमंत टॉक्स च्या या स्पेशल एपिसोड मध्ये मनापासून स्वागत करते. आपल्या मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी मला एक गोष्ट अतिशय मनापासून सांगावीशी वाटते की एक वाचक म्हणून जेव्हा मी तुमचं पुस्तक वाचत असताना अगदी पहिल्या कवितेत कृष्णाला सखा म्हणण्यापासून ते पुढं नात्याला नकोच देऊस काही नाव असं म्हणणाऱ्या सरला मॅडम आम्ही पाहिल्यात. इतकंच नाही तर पुढे प्रेम या शब्दाचा अर्थ समजवताना मायेची धरली साय, गोड क्षणांनी फुलले मळे, असं काही जेव्हा लिहिता तेव्हा नकळतपणे जग सुन्न होऊन जातं. तर माझा प्रश्न असा आहे की ही प्रतिभा कशी विकसित झाली आणि आजपर्यंतचा तुमचा एकंदरीत साहित्य प्रवास नेमका होता तरी कसा? अ, खरं तर मॅडम असं असतं की प्रत्येक माणसात एक छोटासा कवी दडलेला असतो. काही शब्द आपल्या ओठावरती नकळत येतात, पण त्या शब्दांचे कधी कविता तयार नाही होत किंवा आपण त्याला सोडून देतो बिचारांना त्या. तर मलाही लहानपणापासून अशा शब्दांची वाचायची वगैरे भयंकर आवड होती. मला वाटतं हे ज्या कविता अशा काय खास खास असायच्या कविता, त्या माझ्याकडे मी लिहूनही वहीमध्ये ठेवलेल्या असतात. मला आवड होती त्या गोष्टीची. पण माझ्या आयुष्यामध्ये 2021 साल असं आलं की मी क्रिटिकल इलनेसमध्ये गेले. आणि मग असं झालं की त्या क्षणी मी डायलिसिस वरती गेले आणि तो दिवस माझ्यासाठी भयंकर होता. आणि डॉक्टरांनी मला सजेस्ट केलं की यापुढची लाईफ तुझी फार वेगळी असेल. तर त्या क्षणी माझ्यातला कवी खरा तर जागा झाला. पण डॉक्टर म्हणाले, तू छान लिहितेस, तर तुझ्या लिहिण्याला निगेटिव्हिटीकडे न नेता सुंदर गोष्टींमध्ये ने. तर मी माझं इमेजनरी वर्ल्ड तयार केलं आणि मी ते कृष्ण सखावर जगत गेले आणि आपसूक आलेले कवितेत त्या. अजून काय सांगू मी. आणि पहिल्या दिवशी डायलिसिसच्या त्या बेडवरती मी कविता लिहिली होती, साबरीतलं अक्षरे आयुष्याची मी चालेन वाट पुढे. तर डॉक्टरांनी वाचलं आणि डॉक्टर म्हणाले की तुझ्यामधली ही प्रतिभा जी आहे ना, तर ती निगेटिव्हिटीकडे न जाता तर पॉझिटिव्हकडे नेशील, सुंदर आयुष्य जगशील. तर या कवितेमधून लोकही फार काय जगतील, आयुष्याचा सुंदर क्षण जगता येईल. तर मी जगले आणि बाकीच्याने जगावं म्हणून मी ते पुस्तक प्रकाशित व्हावं, माझ्या कविता वाचल्या जाव्यात असं मला वाटतं. तर जी बस तुम्ही झालं. इमॅजिनरी सरला तुम्ही आता जी सांगितली ही तुम्ही प्रस्तावनामध्ये पण म्हणजे तुमचं जे मनोगत आहे पुस्तकाचं त्याच्यात पण तुम्ही मेन्शन केलंय की ही सरला एकदमच वेगळी अशी होती. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की हे सगळं करत असताना, खऱ्या अर्थाने कविता जगत असताना, त्या कविता प्रकाशित कराव्या असं कधी वाटलं? किंबहुना म्हणजे आपण काहीतरी लिहिलं आणि ते पुस्तक स्वरूपात प्रकाशित होऊ शकतं. हा आत्मविश्वास अनेकांना मी नसतो. मग तुमच्या बाबतीत मी नेमकं काय लि- घडलं की अ, तुम्ही हा नाही म्हणजे काव्यसंग्रह असं प्रकाशित झालं ना केला? की असं झालं की जेव्हा माणूस एकटा असतो ना, म्हणजे जेव्हा भरपूर विचारांमध्ये वगैरे असतो, तेव्हा माणसाला आपली फार असं डिप्रेशन मध्ये जातो. पण मी त्यापेक्षा असं ठरवलं की ते तसं न जाता आयुष्याला एक वेगळं जगायचं. स्वप्नांच्या दुनियेत का नव्हे पण एक क्षण थोडा 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 जगत जायचा. मग एक क्षण जगता जगता माझ्या कविता तयार झाल्या. मग या कविता मी स्टेटसवरती वगैरे पोस्ट करायचे. मग माझे फ्रेंड्स म्हणाले, तू किती छान लिहिते. तर त्याच्यामध्ये मला असं वाटायला लागलं, अरे खरंच माझ्याकडे आहे का ती स्किल असं. मग एकाने मला म्हणाले की नाही, हे सरस्वतीचं वरदान असतं, कोणालाही आपसूक कविता लिहिता येत नाही.
त्याच्या मागे काहीतरी ब्लेसिंग्स असतात. मग मी त्या गोष्टीला अजून सिरियसली घेतलं, अजून लिहित गेले मी. आणि मला असं वाटलं की जे मी दुःखाच्या कविता वगैरे ना, हे कशाला दुःख वाटू मी माझं, मला सुखच वाटायचंय. त्याच्यामुळे मी ते प्रेमाचे जे जे क्षण लिहिले ते पुन्हा वाचताना मला त्या गोष्टीचा पुन्हा आनंद यायला लागला. मी पुन्हा ते परत वाचले की मला दर वेळेला वाचताना असं वाटायचं की काहीतरी चांगलासा क्षण मी उपभोगला आयुष्याचा. तर मला असं वाटायला लागलं की मग मी काय केलं, मग 2-3 ग्रुप्स होते त्यांना मी जॉईन केलं कवी लोकांच्या. तर तिथे पण मी माझ्या काही पोस्ट टाकायचे, तर सगळ्यांना वाटायचं अरे तू खूप छान लिहितेस. मग माझ्या एका मित्रांनी आणि माझे डॉक्टर जे माझे बरोबर आहेत तेही म्हणाले की हे सगळं साहित्य सगळं जे आहे ते कुठेतरी राहिलं पाहिजे. म्हणजे त्या दिवशी मी एक हे लिहिली होती, असेन मी नसेन मी, काहीतरी उरेल माझं पण. तर ते म्हणायला लागले की ही गोष्ट खरंच चांगली आहे, की मी कदाचित जगात नसेल पण माझं काहीतरी मागे शिल्लक राहील. म्हणून एक आवर्जून प्रकाशित केलं मी पुस्तक. मला असं वाटलं की मला कोणीतरी माझ्या नंतरही वाचेल. म्हणजे त्यामागची माझी भावना निर्मळ होती, की मी नसतानाही माझ्या भावना मागे राहतील कुठेतरी. मला कोणीतरी कधीतरी वाचेल. आणि म्हणून हा पुस्तक प्रकाशित करायचा मी घाट घातला. अगदीच तुमची जी काय बोलू? मोटिवेशनल लाईन जे तुम्ही लिहिलंय की द शो मस्ट गो ऑन, ते सुद्धा खूपच सुंदर आहे. तर मग तुम्ही जे म्हणजे तुमचं जे मोटिवेशनल सेंटेन्स आहे की द शो मस्ट गो ऑन, ते मला खूप जास्त म्हणजे अट्रॅक्टिव्ह वाटलं की थँक यू. पुस्तकाचं थँक यू, म्हणजे जे सिद्धी. कॅची सेंटेन्स बोलतो की ते होतं ते. हं. म्हणजे ज्या पद्धतीच्या व्याधीमधून तुम्ही जात होता किंवा आहेत. खरं तर त्या परिस्थितीमध्ये माणसं खचतात. नकळतपणे सर्व्हायव्हल मोडमध्ये शिफ्ट होतात. जेव्हा प्रतिभा तर सोडाच, पण साधं जगणं आभाळभर वाटतं. असं असताना तुम्ही पुस्तक काढण्याचा ध्यास धरला आणि तसा तो पूर्णही केला. या घडीला मला श्रीमंत पब्लिकेशनच्या टीमचा भाग असल्याचा खूपच मनापासून अभिमान वाटतो. कारण ज्या पद्धतीचं थँक आज यू. प्रकाशन नवोदित कवयित्रींची फलटण निर्माण करत आहे आणि वेगवेगळ्या परिस्थितीतील लोकांना खऱ्या अर्थाने साहित्याच्या माध्यमातून जगण्याचं बळ मिळत आहे. ते पाहून मला जास्त समाधानाच्या शिखरावर पोहोचल्यासारखं वाटत आहे. तर पुढील प्रश्नाकडे वळत असताना मला हे जाणून घ्यायचंय की म्हणजे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी लागणारा जो कालावधी असतो, जो की हं. साधारणतः 1 महिना इतका असतो. तर त्या दरम्यान तुमचा प्रवास, उत्सुकता, प्रतीक्षा, अपेक्षा या सर्व गोष्टींमधून जात असताना आणि शेवटी प्रकाशित पुस्तक जेव्हा तुमच्या हातात आलं आणि तेव्हा नेमकं काय वाटलं? म्हणजे हा संबंध प्रवास नेमका कसा होता? सिद्धी, खरं सांगू ते पुस्तक प्रकाशित होईपर्यंत मी माझ्या मनाला फार आवरलं होतं. कारण जेव्हा पुस्तक प्रकाशित करण्यासाठी मी सरांशी पहिल्यांदा बोलले, त्यावेळेला मला फक्त मी त्यांच्याशी एकच भावना व्यक्त केली होती, की जेव्हा मी नसेल ना, तर माझी नातवंड परतुंड मला म्हणतील, की माझी आजी कवी होती. तरी कवी म्हणून मला फक्त ओळख सर देतील या आशेने ते पुस्तक बनवायला मी त्यांच्याकडे दिलं होतं. त्याच्यामुळे त्याच्याकडनं फार अपेक्षा पुस्तकाकडून मी ठेवल्या नव्हत्या. मला असं वाटत होतं, की हां, मी ते लिहिलं जे आहे ते कोणीतरी वाचेल काहीतरी. पण त्याला लोकं रिस्पॉन्स देतील किंवा माझ्या कवितांना कोणीतरी वाचक चांगले मिळतील, त्याचा फार 200-400 पुस्तकांपर्यंत त्याचा खप होईल, असं मला अजिबात अपेक्षा नव्हती. मी फक्त पुस्तक बनवणं एवढंच माझं त्याचं टार्गेट होतं. पण जे पुस्तक जेव्हा मी वाचत राहिले, जेव्हा मी त्या विशाल सरांबरोबर जेव्हा त्या पुस्तकाची आखणी चालली होती, टायपिंग चालू होतं, तेव्हा त्या कविता पुन्हा माझ्या नजरेखालून जायला लागल्या आणि आयुष्यातला खरा आनंद मला परत यायला लागला. मी विसरून गेले, की मी आजारी होते. मला असं जाणवलंच नाही. आणि मग मला वाटायला लागलं, की नाही हेच खरं तर लाईफ आहे. आपलं दुःख ऐकायला कोणी बसलेलं नसतं. आणि माझी एक कविता ना Facebookवरती व्हायरल झाली आहे आपसूक, की "कुणीच नसे येथे कुणाचं साराच नात्यांचा खेळ, तुसावयास येथे दुःखे कुणाची नसतो कुणापाशी वेळ." त्याच्यामुळे दुःख हा भाग आपल्यापाशीच ठेवावा आणि हा प्रेम आहे ना, हा आनंद सगळ्यांपर्यंत आपल्याला न्यायला हवा. तर मग मला जेव्हा पुस्तक हातात आलं ना, तेव्हा पहिल्यांदा मला पुस्तकापेक्षा आधी ना मला त्यांची हे आली, की आपलं पुस्तकाचं ते कवयित्री म्हणून एक त्यांनी फ्रेम बनवली होती आणि ती फ्रेम बनवून सिद्धी त्या दिवशी मला फार आनंद झाला. मला असं वाटलं, की मी कोणीच नव्हते. मला पहिल्यांदा सरांनी ओळख दिली.
आय एम हॅपी अबाउट दॅट. आणि त्यासाठी मी ते श्रीमंत पब्लिकेशनची फार आभारी राहील. तुमचं म्हणजे पुस्तक तर म्हणजे फुल असं जेवढं तुम्ही लाईफमध्ये सफर करताय किंवा जेवढे डिफिकल्टीज आहेत, तर त्याच्या परे जाऊन म्हणजे जे मोटिवेशन तुम्हाला लोकांना द्यायचंय, ते एकदम म्हणजे असं निखळच समजताय की तुम्हाला ते मोटिवेशन लोकांना द्यायचंय किंवा पॉझिटिव्ह एनर्जी जी तुमच्यात आहे किंवा जी लढाईची क्षमता आहे, ती लोकांना द्यायची हे क्लिअरली म्हणजे त्याच्यात समजतंय. आता अगे म्हणजे एक कविता ऐकली होती मी, व्हायरल झालेली याच्यावरतीच होती. इन्स्टावरती होती. प्रत्येकाला एक कृष्ण सखा भेटायलाच पाहिजे. तर हं. मग तो कृष्ण सखा मी माझ्या इमेजिनरी वर्ल्डमध्ये बनवला आणि माझ्या त्या भावनात्मक आयुष्यामध्ये जो मला कृष्ण सखा भेटला, तर माझं पूर्ण पुस्तक त्या कृष्ण सखेशी नकळतपणे झालेला संवाद आहे. तर हाच कृष्ण सखा प्रत्यक्षात भेटला पाहिजे असं जरुरी नाही. मनातनं भेटलं तरी माणूस खूप समाधानी आणि छान राहू शकतं, हे मला कळलंय त्या पुस्तकातून. माझ्या म्हणजे कवितांमधून मला ते मी प्रयत्न तरी केलाय तो, की जगता येईल तेवढं मी जगले तो कृष्ण सखा. म्हणजे तुम्ही मेन्शन केलंय की ही जी इमॅजिनरी जगातली जी सरला आहे ती फार वेगळी आहे. म्हणजे तिच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता की कशी आहे म्हणजे नेमकी ती सरला कशी आहे? लहानपणापासून आहे ना, मला म्हणशील ना तर मी एकदम खेळकर होते. मी अक्षरशः माझ्या खो-खोची वगैरे चॅम्पियन होते. मी मुलांसारखीच जगत होते. पण आयुष्याने खूप समजवत गेलं, की नको त्या गोष्टींना कुरवाळत घेऊन आयुष्यात काही होत नाही. पुढे जायचं. त्याच्यानंतर मी आजारी पडले, मोठ्या क्रिटिकल इलनेसला. तर मला बघायला येणारे बरेच जण, "अरे, हिच्या बाबतीत कसं झालं? अरे, कर्माचे भोग असतील." ते शब्द पोहोचायला लागले रे मला. आणि मग नंतर मला असं वाटायला लागलं, की ह्या सगळ्या ही सगळी बोच घेऊन मी आयुष्यातनं उठून जाणार. मला ह्याच्यातनं पण जिंकायचंय. मग माझ्या आतमधला हा जो कृष्ण सखा होता ना, त्याला मी जागा केला आणि आपल्या आतमध्ये अंतर्मनामध्ये एक अशी पॉवर असते कुठल्यातरी गोष्टीमध्ये, जी आपल्याला जगायला उमेद देते. तर माझी कविता आहे ना जी, तिने ती मला जगवलं. म्हणजे गेले 3-4 वर्षातला अजूनही प्रवास असा आहे, की मी माझ्याशी स्वतःशी बोलायला शिकले. मला ऐकायला नसलं तरी मी स्वतःशी बोलते आणि मी स्वतःशी जे बोलते ते मी शब्दामध्ये लिहिते. तर मी कुठला महान कवी नाही, पण मी माझी भावना लिहायला शिकले. तर मग मला माहिती आहे तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? तर आता ही सरला ही अशी आहे. म्हणजे चार चौघांमध्ये सामान्य आहे, सर्वसामान्य आहे. पण आतून अशी ती हिरकणी बुरुज लढवायला तयार आहे. बघ माझे शब्द पोहोचतायत का? हे तुमच्या कवितेतून एकदम स्पष्ट दिसतंय की म्हणजे तुम्ही खूपच जास्त शूर किंवा असं पॉझिटिव्ह माइंडेड आहात म्हणून. तर म्हणजे असं भरपूर अशा सरला असतील की ज्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करायचंय किंवा त्यांचाही काहीतरी असेल की कोणतं साहित्य त्यांना प्रकाशित करायचंय. तर मग त्या सरलाला तुम्ही काय मेसेज देताल? तसं ना, म्हणजे मलाही वाटतं असं, की कुठलाही कवी जेव्हा लिहितो, तेव्हा तो फक्त शब्द लिहित नाही, तर तो त्याच्या भावना लिहितो, तो त्याचे विचार लिहितो. आणि प्रत्येक माणसाला ना आपले विचार असे शब्दांमध्ये मांडले पाहिजेत. खरं तर म्हणजे आजच्या जगामध्ये वाचक फार कमी झाले. पण प्रत्येकाला वाटतं असं, की आपल्या मुलांचे विचार चांगले असावेत किंवा आपले विचार प्रगल्भ असायला पाहिजे. तर या प्रगल्भ विचारांसाठी आपल्याला चांगलं लिखाण गरजेचं आहे. म्हणजे लोकं लिहितच राहतायतही, पण वाचक वाढले पाहिजेत आणि आपल्याला जेवढं जमेल तेवढा आपण हातभार लावला पाहिजे खरं तर. तर जे कवी आहेत, ज्यांना लिहिता येतं किंवा ज्यांना चांगलं लिहितायत असं असं त्यांना जर कमेंट्स मिळत असतील, तर त्यांनी त्या गोष्टी प्रकाशित करायला पाहिजे. कारण आपली भाषा मराठी भाषा जी आहे ती जरी अभिजात जरी झाली, तरी पण तिला जगवणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. तर फक्त बोलीतून भाषा नसते, तर लेखनातून पण भाषा आहे. वाचनातून भाषा असायला पाहिजे, विचारांमध्ये भाषा असायला पाहिजे. तर ज्यांना जमेल त्यांनी थोडाफार हातभार लावला पाहिजे खरं. अगदीच, अगदीच. म्हणजे आजकालच्या या स्पर्धेच्या आणि व्यावहारिक जगात आपण लिहिलं पाहिजे आणि ते प्रकाशितही झालं पाहिजे, हे किती महत्वाचं आहे. माणूस आणि साहित्य यांच्यातील जे नातं हे तुम्ही कसं म्हणजे अधोरेखित कराल? बघ सिद्धी, म्हणजे असं आहे ना, की आपण जर ठरवलं चांगल्याच गोष्टींना जर जोपासायला पाहिजे, त्याची जर आज एकाने पाऊल उचललं, तर ती पावलं चांगल्या गोष्टींकडे जातील.
आता आताचा जो नवीन लोकांचा रील्स बघायचा प्रकार आहे, शॉर्टमध्ये रील बघितली जाते किंवा जो उत्तर देशांकडचे जी त्यांची ही जी पद्धत आहे, त्या पद्धतीने काय वेगवेगळे डान्स बिन्स केले जातात. सगळं ठीक आहे. प्रत्येक कलेला आतून दाद दिली पाहिजे. तसं वाचन, लिहिणं ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या शांतपणे आवाज करतात. ते तुमच्यासमोर धिंगाणा नाही करत, पण त्यांच्या भावना वाचल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळे आपल्या भावनांमध्ये खूप फरक पडतो. म्हणजे आता मी लहान होते ना, तर लहान असताना मी वाचलेली पुस्तकं आहेत. ते त्यावेळेची ययाती होतं किंवा मृत्युंजय होतं, जी जी तेव्हाच्या काळची ती फुलराणीचं नाटक माझ्याकडे होतं. तर मराठी माणसांची ती जी तो जो आनंद मी वाचतानाचा घेतलाय, तो माझा कॉन्व्हेंटमधला मुलगा ते गोष्ट नाही घेऊ शकत. मी त्याच्यामधला फरक बघितलाय. म्हणजे त्याला इंग्लिश गाणी सहज आवडतात का? तर त्याला ती समजतात. त्याला मराठी गाण्यांचा अर्थच समजत नाही. त्याच्यामुळे तो ती गाणी एन्जॉय करू शकत नाही. तर जर आपण असं लिहिणाऱ्यांनी लिहिणारे थांबवलं, वाचणाऱ्यांनी जर थांबवलं, तर ही मराठी माय आपली ना ती कधीतरी कधी मरून जाईल, कुणाला समजणार नाही. आणि हा कॉन्व्हेंटच्या जगामध्ये वेगळा जर चाललाय, त्याच्यामध्ये आपली जी संस्कृती आहे ती खूप मागे पडून राहणार. त्याला कोणीही पुढे विचारणार नाही. तर मलाही वाटतं की ह्या ह्या गोष्टींना म्हणजे प्राधान्य दिलं पाहिजे. आता ही प्रेम ही गोष्ट आहे. तर ती जर वाचूनही जर लोकांना समजत असेल, तर ती डोळ्यांनी भडकपणे बघितलीच पाहिजे असं जरुरी नाही. शांतपणे एखादी गोष्ट एन्जॉय करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन. खूपच असं इम्प्रेसिव्ह बरोबर बोलता बोलते ना? तुम्ही, एकदमच असं मोटिवेट करता. थँक यू. पण तू इतका पॉज घेतला मला घाबरले. इतकं काय नाही. बोल. तुम्ही ज्या पद्धतीने म्हणजे साहित्याकडे किंबहुना कवितेकडे पाहता, तो दृष्टिकोन या मुलाखतीच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं फार महत्वाचं होतं. आणि त्याबद्दल थँक यू. तुमचे मनस्वी आभार. किंबहुना मला तर असं वाटतं, की माणसाने जाण्यानंतरही त्याच्या साहित्यरूपी अ, अ, साहित्यरूपी जगावं हे सांगणारा हा आजचा एपिसोड होता. नाही म्हटलं मगाशी तुला मी म्हटलं ना, असेन मी नसेन मी काहीतरी उरेल माझं पण. म्हणजे हे वाक्यच माझं हे होतं, की ह्या पुस्तक प्रकाशित करण्याच्या मागे माझं हा एकच म्हणजे माझी लाईन होती ही, की उद्या मी असेन नसेन पण पुस्तक रूपी माझे विचार, माझ्यातली मी कुणीतरी मागे 4 वर्षांनी, 10 वर्षांनी, 25 वर्षांनी कुठेतरी अडगळीत पडलेलं पुस्तक कुणीतरी वाचेल. हां, सरला चव्हाणनी लिहिलेली कविता आहे. तर ही माझी इमेज माझ्या नंतरही जास्त वर्ष जगू शकेल. तर माझं आयुष्य वाढवणार आहे ती. ते जसं तुम्ही म्हणला, की जाण्यानंतरही साहित्यरूपी तुम्ही म्हणजे सरला चव्हाणला साहित्यरूपी ओळखलं जाणार असा हा एपिसोड होता. तर प्रेक्षक हो, जसं की तुम्ही देखील आज पाहिलं असेल, की साहित्य म्हणजे फक्त मृत शब्दांचा पसारा नाही, तर तुमच्या भावगंधित संजीवनीने अमर झालेली एक भव्य मानवीय रचना आहे. आणि ती रचना किंबहुना कलाकृती पुस्तक स्वरूपात जगापुढे आणण्यासाठी श्रीमंत पब्लिकेशन पुणे कायम प्रयत्नशील असेल असा आशावाद व्यक्त करते आणि आपल्या सर्वांची रजा घेते. धन्यवाद.